आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। रखरखत्या उन्हात मुख्याध्यापकांचे ग्रीन मिशन, सुट्टीतही अब्दुल्लाट शाळेतील झाडांना दिले जीवदान। अब्दुल्लाट दिलीप शिरढोणे। मे महिन्याचे रखरखते ऊन आणि वाढत्या तापमानामुळे सध्या सर्वच सजीव कासावीस झाले आहेत। कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी झाडे झुडपे कोमेजून जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे। सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असल्याने शालेय परिसरातील झाडे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत। मात्र अशाही परिस्थितीत या मुख्य झाडांची तगमग ओळखून अब्दुल्लाट येथील एका कर्तव्यदक्ष शिक्षकाने सुट्टीचा आनंद बाजूला सारत झाडे जगवण्याचा वसा घेतला आहे। केंद्रीय प्राथमिक शाळा अब्दुल्लाट तालुका शिरोळचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख सलीम शमशुद्दीन अत्तार हे सध्या परिसरात कौतुकाचा विषय बनले आहेत। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की सर्वसाधारणपणे शिक्षक आणि विद्यार्थी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी किंवा पर्यटनाला जातात। मात्र अत्तार गुरुजींनी आपल्या शाळेतील झाडांवर असणाऱ्या प्रेमापोटी दररोज शाळेत येणे पसंत केले आहे। शालेय परिसरात लावलेली छोटी मोठी झाडे बगीचा पाण्यासाठी सुकून जाऊ नये म्हणून ते स्वतः पाईप धरून बादल्यांनी झाडांना पाणी घालत आहेत। अब्दुल्लाट शाळेचा परिसर फुलला। मुख्याध्यापक सलीम अत्तार यांच्या या धडपडीमुळे आणि नियमित पाणी मिळाल्यामुळे शाळेतील बगीचा आणि झाडे झुडपे या कडक उन्हातही हिरवीगार व जिवंत राहिली आहेत। केवळ प्रशासकीय जबाबदारी न सांभाळता निसर्गाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव या कृतीतून दाखवून दिली आहे। सुट्टीच्या काळातही केवळ शासकीय कर्तव्य न पाहता एका संवेदनशील मनाने झाडांची देखभाल करणाऱ्या अत्तार गुरुजींच्या या उपक्रमाचे शिक्षण विभागासह ग्रामस्थ, पालक आणि सोशल मीडियावर सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे। इतर शाळांमधील शिक्षकांसाठीही त्यांचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे। शाळेतील झाडे आम्ही आमच्या मुलांसारखी जपली आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीत ती पाण्याअभावी जळून जाऊ नयेत एवढीच एक भावना मनात आहे। निसर्ग आपल्याला खूप काही देतो, आपण त्याला फक्त थोडे पाणी देणे गरजेचे आहे। सलीम शमशुद्दीन अत्तार, मुख्याध्यापक। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।